हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज का नाही आपण आपले आयुष्याचे लगाम दोरी कशी आपले हातात आहे ह्याच्याबद्दल जरासं बोलूया. अहो, आपलं आयुष्य आपल्याला काय रडत रडत काढायचं आहे का हसत हसत काढायचं आहे, आनंदानं काढायचं आहे, दुःखानं काढायचं आहे, लोळत लोळत काढायचं आहे, पळत पळत काढायचं आहे, नुसतं झोपा काढतच काढायचं आहे. अहो, सर्व काही आपल्या हातात आहे. आपल्या हातात आहे. हो, बरोबर आहे. पण एक लक्षात ठेवा, आपल्याला आयुष्यात काहीतरी बनायचं असलं, काहीतरी व्हायचं असलं, ते नुसतं रील्स स्क्रोल करत बघून, मोबाईल बघत बसून नाही होणार. काही करायला, काही बनायचं ते थोडीफार सॅक्रिफाईस करावी लागते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही विद्यार्थी असाल तर जरा सकाळी उठून अभ्यासाला बसावं लागते. कोण रात्री बसत असेल म्हणजे थोडंसं सॅक्रिफाईस करावं लागते. झोप आवडते आपल्याला, भरपूर झोपायला खूप आवडते. म्हणून दिवसभर झोप 7 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत लोळत पडून चालेल का? नाही. आपल्याला कामं आहेत, ती करायची असली की जरा लवकर उठायला पाहिजे. विद्यार्थीचे असं नाहीये, बाकी कोणी काही आपल्याला करायचं असलं आयुष्यात ते आपल्याला जराशी सॅक्रिफाईस करावी लागते. सॅक्रिफाईस म्हणजे काय? नुसतं नाही. ते आपण काय वाटते, हो अहो लोळत पडायला आवडते म्हणून लोळत पडलं की चालते का? घरातली कामं आवरायची असतात. गृहिणी असली तरी किंवा घरातलं करून नोकरी करत असली तर तिला माहित आहे की ती सगळं करायचं आहे. त्यामुळे लवकर उठावं लागते. काहीही करण्यासाठी काहीतरी सॅक्रिफाईस हे करावंच लागते. त्याच्याशिवाय आयुष्य हे बनत नाही. आणि त्याच्याशिवाय आपल्याला पेशन्स पाहिजे. पेशन्स लगेच आज केला उद्याला मिळेल असं आहे का? अहो, आपण शाळा कॉलेजेसला जातो त्याला किती वर्ष लागतात आपल्याला, लागतात का नाही? हो. त्यामुळे आपल्याला पेशन्स ठेवाव्या लागतात. पेशन्स शिवाय होत नाही. आणि कित्येक वेळेला का नाही आपल्याला वाटते सोडून देऊया, नको नको झाले, मला होत नाही आता. खूप कष्ट पडतात. अहो, कष्ट कुठल्याही कामात कष्ट पडतातच. म्हणून नेव्हर क्विट. बिलकुल सोडू नका. सोडून होणार नाहीये. त्यामुळे क्विट द आयडिया ऑफ क्विटिंग म्हणतात इंग्लिशमध्ये. म्हणजे सोडून टाकते, मला होत नाही, मला जमत नाही. नाही. आपण जरा तेव्हा आठवायचं. आता थॉमस अल्वा एडिसन इलेक्ट्रिक बल्ब शोधले. अहो, किती वेळेला किती प्रयत्न करावे लागले त्यांना. असं आपण बाकी लोकांचं आपण बायोग्राफीज, ऑटोबायोग्राफीज वाचत असतो तेव्हा आपल्याला कळते, हो ह्या लोकांनी सोडलं नाही. 10,000व्या वेळेला त्याला सक्सेस मिळाला. 9,000 झाल्यावर नाही बाई आता हे काही जमत नाही म्हणून सोडून टाकायचं. ते शोध लावता आला असता का? नाही. त्यामुळे नेव्हर क्विट. बिलकुल सोडायचं नाही. आणि कन्सिस्टन्सी ही पाहिजे. रोज मी 6 वाजता उठून अभ्यास करायला लागणार म्हटल्यावर रोज 6ला उठायला पाहिजे. नाही ते आज नको, आज एक दिवस काही रिझन द्यायचं नाही. आज मला डोकं दुखते, नाही काल मी उशिरा झोपलो होतो म्हणून मी आज उठत नाहीये. नाही, चालणार नाही. कुठलं आपण लेम एक्सक्युसेस द्यायचं नाही. सतत कंटिन्युटी ठेवायची, कन्सिस्टन्सी ठेवायची. नाही ते एक दिवस सुटला की काय होणार? मग नको वाटणार. काल केलं नाही ना, मग काय ठीक आहे. किंवा सपोज आपण गोड खायचं कमी करायचं म्हणतो, वजन वाढते, आपण जास्त खायचे नाही. गुलाबजामुन खूप आवडतात, आज एक दिवस खातो, चालले. मग दुसऱ्या दिवशी आपलं सबकॉन्शियसच माइंड म्हणते
काल खाल्लेस ना मग काही आज खा. त्यामुळे नाही, कन्सिस्टन्सी ठेवायची. आणि आपला माइंडसेट कसं असायला पाहिजे, पॉझिटिव्ह माइंडसेट असायला पाहिजे. हो, होणारच आहे, हे होते, मला जमते, मी करणारच आहे. त्यामुळे कायम पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवायला पाहिजे. आणि एक काम करताना बाकी कामांवर फोकस करत जाऊ नका. हे मी आता काम करायला लागलोय ना, तर मेन तर आपल्याला व्यवस्थितपणे करायला पाहिजे. नाही ते हे सोडायचं आणि बाकी 7-8 कामांना हात घालायचं नाही. एट ए टाइम एक करा, मल्टीटास्किंगला जाऊ नका. आणि का नाही, हे सगळं करताना तुम्हाला डिस्कम्फर्ट येईल. एम्ब्रेस द डिस्कम्फर्ट. म्हणजे जरासा त्रास होईल. आता विद्यार्थी असाल, अभ्यास करताना त्रास होईल. कित्येक वेळा वाटते मला अभ्यास करायला नाही आवडत, फक्त मोबाईल बघायला आवडते. पण हे ना काय होईल का, आपल्याला माहित आहे. त्यामुळे अभ्यास करायला आवडला नाही तरी आपले पुढच्या आयुष्यासाठी का होईना आपल्याला अभ्यास करायलाच पाहिजे. म्हणून लर्न टू एम्ब्रेस द डिस्कम्फर्ट. नोकरीला जाताना लवकर उठावं लागते, जावं लागते, हो, पण करायला पाहिजे. आणि नेक्स्ट म्हणजे आपण हे सगळं करत असताना आपला प्रोग्रेस किती झाला, म्हणून आपण ते प्रोग्रेसचं पण ट्रॅक करायला पाहिजे. नाही ते आपल्याला किती मिळाला, काय झालं हे कळत नाही. त्यामुळे आपण प्रोग्रेसचं ट्रॅकिंग करायला पाहिजे. आणि आपल्याला मग आपलं आयुष्य बनवायचं आहे ना. हे बघा, दुसरं कोणी आपलं आयुष्य बनवत नाही. लक्षात ठेवा, आपणच आपलं आयुष्य बनवतो. आई वडील थोड्याफार मदत करतील, पण ते बनवू शकत नाही. अहो, ते बनवायचं ते सुनील गावस्कर, त्याचा मुलगा रोहन गावस्कर साठी मोठा तो क्रिकेटर व्हायला पाहिजे का. म्हणजे सुनील गावस्कर माहित आहे आपल्याला किती मोठा ग्रेट क्रिकेटर आहे. त्यामुळे त्याला खूप वाटत होतं, कितीतरी प्रयत्न केले, पण करू शकला का तो नाही. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सचिन तेंडुलकर सारखा बनला का. सगळं काही होतं त्याला, तरी बनू शकला नाही. अमिताभ बच्चनचा मुलगा अमिताभ बच्चन बनू शकला का. हो, खरं तर किती इझी होतं त्याला. अमिताभ बच्चनला कसं किती ठोकरे खावे लागले. रेडिओचे सिलेक्शनसाठी गेला होता, तुझा आवाज चांगला नाही म्हणून नाकारले. इव्हन इंडस्ट्रीत पहिल्यांदा तू एवढा लंबू आहेस, तुला कुठून हिरोईन आणायची म्हणून तिथे नाकारले. तरी तो पुढे सक्सेसफुल, म्हणजे एवढा सक्सेसफुल झाला. पण त्याच्या मुलाला सगळं काही होतं, ओळखी होत्या त्या फील्डमधल्या, एवढा मोठा वेल नोन वडील होते, आई होती, सगळ्यांशी संपर्क होता, पण नाही करू शकला का नाही का. म्हणजे शेवटी आपलं आयुष्य हे काय बनायचं आहे, काय बनवायचं आहे, हे आपले स्वतःचे हातात आहे. आई वडिलांचे हातात सुद्धा नाही. नो डाऊट प्रयत्न करणारच आहेत. त्याच्यासाठी तर सुनील गावस्करनं रोहन गावस्करसाठी एवढे प्रयत्न केले, खूप प्रयत्न केले, पण तो त्याला बनवू शकला का नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, आपला सक्सेस, आपलं आयुष्य आपण कसं मोल्ड करायचं हे आपल्या हातात आहे. त्यामुळे आपल्याला आता नुसतं मजा करत बसायचं का, थोडंफार वाटलं आपल्याला झोपूया वाटलं तरी नाही उठायचं, अभ्यास करायचा आहे, अभ्यासाला बसायचं. रील्स बघत बसूया वाटते तरी तर सोडायचं, लांब ठेवायचं. आईच्या हातात देऊन टाका फोन, मला देऊ नकोस म्हणावं आणि अभ्यास करायचा. हे सगळं आपल्या हातात आहे. आपण आपले आयुष्याचे शिल्पकार आहात. आई वडील सुद्धा नाही, ते मदत करतील तुम्हाला, नाही म्हणत नाही मी, पण शेवटी
आपण बनायचं का नाही तर आपल्या हातात आहे. आपणच त्याला प्रयत्न करावे लागतात. मग तिथे काही तुम्ही कुठून आलात, तुम्हाला सगळ्या सोयी सुविधा आहेत नाही, काही फरक पडत नाही. तुम्ही खेड्यातनं आलात, तुम्ही शहरातनं आलात, तुम्ही श्रीमंतांचे घरात जन्माला आलात, गरीबाचे घरात, तुम्ही उंच आहात, गिड्डे आहात, काळ्या आहात, गोऱ्या आहात, नथिंग मॅटर्स. तुम्हाला आत्ता तुमच्या मनाची तयारी असली की आत्ताची ही थोडी वर्ष मेहनत करा, मग पुढचं पूर्ण आयुष्य तुमच्या हातात आहे. तुम्ही हवं तसं तर घालवू शकता. अच्छा, हॅव ए गुड डे.